देवाबरोबर भांडण्याकरता दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जीवनामध्ये. प्रत्येक मनुष्याला लक्षात ठेवा. एक संसार करायचा असेल, परमार्थ करायचा असेल, नवे देवाबरोबर भांडायचं असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या मनुष्याजवळ ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मनुष्याजवळ अनुभव पाहिजे. या ज्ञान आणि अनुभवाच्या दोन्ही गोष्टी जर मनुष्याच्या जीवनामध्ये असतील तर तो मनुष्य देवाबरोबर अगदी प्रामाणिकपणे भांडतो, देवाची सेवा अगदी प्रामाणिकपणे करतो. नवे परमार्थ किंवा संसार करायचा असेल, संसार पूर्णत्वाला न्यायचा असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी पाहिजेत. एक ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पाहिजे? अनुभव पाहिजे. शास्त्रकार सांगतात, मी नाही सांगत, जर या दोन गोष्टीपैकी एखादी जरी गोष्ट हुकली तर मनुष्याचा जीवनामध्ये नाश झाल्याशिवाय राहत नाही. बघा, पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे. या पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये असे दोन अनुवाद सांगितलेले आहेत. त्यातला पहिला अनुवाद सांगतो, अगदी लक्षपूर्वक ऐका. मनुष्यानं समृद्धीचं जीवन जगायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक ज्ञान पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव पाहिजे. पंचतंत्र नावाचा ग्रंथ सांगतोय. शेवटी 3 प्रश्न विचारणार आहे. या ग्रंथाचं नाव सुद्धा मी विचारेन, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कुठला ग्रंथ आहे? कुठला ग्रंथ आहे? पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये पहिला अनुवाद आला. 3 शास्त्रपंडित आहेत आणि या 3 शास्त्रपंडितांनी वाराणसीमध्ये वेदांताची पदवी घेतली. परत एकदा माघारी येतो आणि प्रश्न विचारतो, ग्रंथ कुठला आहे? किती पंडित आहेत? यांनी कुठली पदवी घेतली? बाई झोपायला लागले का काय? हां, वेदांत शास्त्राची पदवी घेतली. आणि हे 3 पंडित वाराणसीवरून निघाले. वाराणसीवरून निघाल्यानंतर त्यांना त्यांच्या गावाकडे येण्याकरता पहिल्या तीराला, म्हणजे मध्ये सरोवर होती, नदी होती, हे सरोवर पार करून आल्याशिवाय त्यांना गावाकडे येण्याचा दुसरा मार्ग. आता पूर्वीच्या काळामध्ये बसही नव्हती, होडीही नव्हती, किंवा नदीच्या पलीकडे यायचं असेल तर दुसरी कुठली सामुग्री नव्हती. पण 3 पंडितांनी विचार केला. पण वेदांत शास्त्रामध्ये असं सांगितलंय, त्या 3 पंडितांपैकी 2 पंडित मात्र सशक्त होते आणि 1 पंडित मात्र अशक्त होता. म्हणजे दोघांना पोहता येत होतं आणि एकाला मात्र पोहता येत नव्हतं. पण दुसरं काही सामानही नाही, पहिलं तीराला येण्याकरता दुसरी सामुग्री नाही. म्हणून त्या 3 पंडितांनी त्या नदीमध्ये उडी मारली. उडी मारल्यानंतर 3 पंडित पोहायला लागले, 1 मात्र गटांगळ्या खायला लागला. 2 पंडित पोहत 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 पहिलं तीराला आले, पण एकटा मात्र बुडायला लागला. तुम्ही सर्वजण ज्ञानवंत श्रोते आहात म्हणून बोलतो. माता माऊली, तुमच्या गावाला कोणती नदी आहे? वेदगंगा. एक वाक्य बोलून जातो, या वेदगंगा नदीमध्ये जर तुमच्या गावातला, बाणगे गावातला एखादा व्यक्ती जर बुडत असेल तर माणुसकी धर्म म्हणून आम्ही काय करतो? वाचवता ना? तसे त्या 2 पंडितांनी विचार केला. अहो, ज्याच्यासोबत 12 वर्ष आम्ही घालवली ते वेदांत पंडित आहेत. एका रूममध्ये आम्ही 12 वर्ष काढली, एकमेकांच्या ताटातलं अन्न खाल्लं. आज एखादा पंडित बुडायला लागलेला आहे, आम्ही दोघांनी काय केलं पाहिजे? वाचवलं पाहिजे. पण दोघांना ज्ञानाचा अहंकार झाला. दोघे म्हणायला लागले, पंडित आहोत, ज्ञानवान आहोत, वेदांत शास्त्राचं शिक्षण घेतलेले, अध्ययन करणारे पंडित आहोत, याला असं तसं नाही वाचवायचं. पहिल्यांदा शास्त्रामध्ये काय लिहिले ते बघूया आणि मग वाचवायला जाऊया. बघा बरं का, अतिज्ञानाचा परिणाम. शास्त्रामध्ये पाहूया आणि मग वाचवायला जाऊया, हा मुद्दा डोळ्यासमोर प्रगट झाला. 2 पंडितांनी गळ्याची झोरी काढली, झोरी उघडली, ग्रंथ उघडला आणि ग्रंथामध्ये सुभाषितकारानं एक सुभाषित लिहिलं होतं, सर्वमनाशम समुत्पन्ने अर्धम तेजती पंडितः. जर एखादी गोष्ट पूर्णपणे नाश होत असेल तर त्यातला अर्धा का भाग होईना उपयोगात आणावा, त्यालाच पंडित म्हणतात. दोघांनी शास्त्र वाचलं. एकटा पंडित म्हणायला लागला, अरे बाबा, म्हणायला लागले, आपला पंडित पूर्णपणे बुडायला लागलेला आहे. शास्त्रामध्ये सांगितलंय एखादी गोष्ट पूर्णपणे नाश होत असेल तर त्यातला अर्धा का भाग होईना उपयोगात आणावा. म्हणून एका पंडितानं तलवार घेतली आणि बुडणाऱ्या पंडिताचं मुंडकं छाटलानी घेऊन आला. हे शास्त्र कुठं वापरायचं होतं? एक वाक्य बोलून जातो. डॉक्टर लोक सांगतात बघा, जर तुमच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झाला तर गँग्रीन नावाचा रोग झाल्यानंतर डॉक्टर लोक सांगतात तिथल्या तिथं तुमचा पाय काय करा? कापून टाका. सुनील महाराज आमच्या गावाशेजारी काका राहत होते. जवळजवळ 3 वर्ष त्यांनी माझ्या गाडीमधून प्रवास केला आणि कीर्तनं श्रवण केली, पण ते मागच्या 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. त्यांच्या पायाला गँग्रीन नावाचा रोग झाला. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? मी त्यांना माझ्या गाडीमध्ये घातलं आणि मिरजेला घेऊन गेलो. मिरजेला घेऊन गेल्यानंतर तिथला एका
चांगल्या गँग्रीन तज्ज्ञाकडे मी दाखवलं. त्यांनी पहिल्यांदा मला आत बोलवून घेतलं. ज्ञानेश्वर महाराज, ज्या व्यक्तीला तुम्ही घेऊन आलाय ना, त्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्याला नुकतं गँग्रीन नावाची रोग झाले. त्याचा पायाचा अंगठा काय करावा लागेल? काढावा लागेल. मी पाठीमाग आलो आणि सांगितलं, काका शाने व्हा, पायाला गँग्रीन नावाचा रोग झालेला आहे, तो अंगठा तुम्हाला काय करावा लागेल? कापावा लागेल. काका म्हणायला लागले, म्हणे एवढा मोठा रोग कोणता आला म्हणे त्यांना माझा अंगठा कापावा लागेल? नाही म्हणायला लागले, आता नाही कापायचा, पुढल्या वर्षी येऊया. माझा काका म्हटलं, माझा नाही कापायचा, तुमचा कापायचा आहे, येऊया पुढल्या वर्षी. परत आम्ही माघारी गेलो. पुढल्या वर्षी मी परत त्यांना गाडीमध्ये घालून आणलं. डॉक्टर साहेबांनी मला आत बोलवलं, ज्ञानेश्वर महाराज तुमच्याशी बोलायचं आहे. मी आत गेलो. डॉक्टर साहेब म्हणायला लागले, पहिल्या वर्षी आला होता त्यावेळेला पायाचा अंगठा कापायला सांगितला होता, आता मात्र या व्यक्तीच्या पायाचा अंगठ्याचा रोग घोट्यापर्यंत गेलेला आहे. या व्यक्तीचा पाय कशातून कापावा लागेल? घोट्यातून. बाहेर आलो. काका शाणे व्हा. काकाने सांगितलं, 2 महिन्यावर पोराचं लग्न आलंय. पोराच्या लग्नामध्ये जर या पोराचा बाप लंगडा दिसायला लागला तर सगळे पाहुणे रावळे म्हणतील म्हणे पोराचा बाप लंगडा आहे. म्हणायला लागले, या वर्षी नाही कापायचा, आपण पुढल्या वर्षी येऊया. काका माझा नाही कापायचा, तुमचा कापायचा आहे. परत पुढल्या वर्षी आलो. आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी दोघांनाही हात बोलवून घेतलं. ज्ञानेश्वर महाराज, पहिल्या वेळेला आला होता त्यावेळेला याचा पायाचा अंगठा कापायला सांगितला होता. दुसऱ्या वेळेला आला त्यावेळेला या व्यक्तीच्या पायाचा अंगठ्याचा रोग घोट्यापर्यंत गेला होता, घोट्या कापायला सांगितला होता. आता मात्र या व्यक्तीच्या पायाचा घोट्याचा रोग गुडघ्यापर्यंत गेलाय. या व्यक्तीचा पाय कशातून कापावा लागेल? गुडघ्यातून. अजून 1 वर्ष जर विलंब केला तर या व्यक्तीला 4 चौघांच्या खांद्यावरून काढावं लागेल. आता हे शास्त्र कुठं वापरायचं होतं? जर तुमच्या शरीराला गँग्रीन नावाचा रोग झाला. अजून एक उदाहरण देतो. आपण घरामध्ये केळी वापरतो, केळी खातो. समजा केळीचा ठराविक भाग जर थोडासा गाभाळलेला असेल तर ती आई आपल्या पोराला त्या गाभाळलेला केळीचा गरा काढतो, टाकून देतो आणि चांगली केळी खायला देते. बरोबर आहे ना? तसं ते शास्त्र होतं. जर तुमच्या शरीराला गँग्रीन नावाच्या रोगाची लागण झाली रे झाली, डॉक्टरांनी सांगितलं पाय कापून टाका, तिथल्या तिथं पाय कापून टाकायचा, निदान त्या रोगामुळे तुमचं शरीर तरी वाचेल. हे शास्त्र गँग्रीन नावाच्या रोगाच्या ठिकाणी वापरायचं होतं. पंडितांनी वापरलं कुठं? त्या बुडणाऱ्या पंडिताच्या ठिकाणी. ज्ञान आहे, पण ते ज्ञान कुठं वापरावं त्याचा अनुभव नसल्यामुळं बऱ्याच वेळेला काही लोकांचा परमार्थामध्ये घात झालेला आहे.